नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलेला आहे। थोड्याच वेळामध्ये कोल्हापूरच्या दसरा चौकामधून या महामोर्चाला सुरुवात होणार आहे। कोल्हापूरचे नवे खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा हा महामोर्चा असेल। यामध्ये महाविकास आघाडीमधल्या सर्व पक्षांनी सहभाग घेतल्याचं कळतंय। जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी सभेमध्ये रूपांतर होणार आहे। या महामार्गामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे। शिवाय शेतकरी भूमिहीन होतील अशी सुद्धा भीती आहे। कोकणामध्ये जात असताना अनेक मार्ग असताना आता या नवीन मार्गाची आवश्यकता कशासाठी असाही प्रश्न विचारला जातो आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी आता एकवटलेले आहेत। महामार्गाला विरोध नेमका आता का होतोय, तुम्ही देखील त्यांना पाठिंबा? महाराष्ट्रामध्ये हा नागपूरपासून गोव्याला जाणारा महामार्ग जवळजवळ 12 जिल्ह्यातून जातोय आणि हजारो एकर जागा जी शेतकऱ्यांची आहे ही पिकाऊ जमीन आहे आणि ही पिकाऊ जमीन उद्ध्वस्त करायचा निर्णय या महामार्गाच्या माध्यमातून होताना आम्हाला दिसतोय। विशेषतः कोल्हापूरचा विचार करता 60 गावातून जवळजवळ 126 किलोमीटर महामार्ग हा जाणार आहे आणि म्हणजे पिकाऊ जमीन आहे। खऱ्या अर्थानं नागपूरपासून जर गोव्याला जायचं असेल किंवा कोल्हापूरला यायचं असेल, तुळजापूरला जायचं असेल, नांदेडला जायचं असेल तर अनेक कनेक्टिव्हिटी, अनेक महामार्ग असताना देखील हा महामार्ग कशासाठी, हा प्रश्न आमचा सरकारला आहे। आज खऱ्या अर्थानं जर कोल्हापूरचा विचार केला तर 94% लोकांची जमीन ही 2 एकरच्या आत आहे। म्हणजे काही जणांची घरं देखील उद्ध्वस्त होणार आहेत, काही जणांची शेती देखील उद्ध्वस्त होणार आहे आणि मग एवढं सगळं अडचणी दिसत असताना हा महामार्ग झालाच पाहिजे ही भूमिका सरकारची कशासाठी आहे, हा प्रश्न आमच्या समोर आहे। आणि मग आमचा हा भूमिकेला निश्चितपणे विरोध राहील। विशेषतः कोल्हापूर दक्षिणचा विचार करता माझ्या मतदारसंघामध्ये 10 गावं या महामार्गामधून जातात आणि मग आमचा निश्चितपणे इथं सगळे शेतकरी बंधू इथं आलेले आहेत, यांच्या एकही जागेला हात लागता कामा नाही ही भूमिका आज आमच्या कोल्हापूरमध्ये आमच्या सर्व लोकप्रतिनिधींची असणार आहे। तर हा मार्ग जो आहे तो गोव्यासाठी फायदेशीर आहे अशा पद्धतीची देखील टीका केली जाते। काय नेमके यातून आपलं? बघा, या मार्गामध्ये महामार्गामध्ये कुणी त्याची मागणी केलेली नाही, कुणी निवेदन दिलेलं नाही। 40,000 एकर जमीन शेतकऱ्यांची बाधित होती। 86,000 कोटी रुपये सरकारचे खर्च होणार आहेत। याच्यामध्ये समृद्धी महामार्गाला अनेक नेत्यांना तोंडाला रक्त लागलेलं आहे आणि तेच रक्त इथं परत आपल्याला मिळावं एवढ्यासाठी हा महामार्ग आहे। दुसरं काही ह्या मार्गामध्ये तथ्य नाही आहे। दुसरी गोष्ट, ह्या ठिकाणी सरकारनं काही केलेलं नाही। शेतकऱ्यांनी स्वतः या जमिनीचे सपाटीकरण केलेत, स्वतः मोटर पंप बसवलेत, स्वतः पाईपलाईनी घातलेत, स्वतः सगळे इरिगेशन केलंय आणि ह्या सगळ्या ह्याच्यावर एक समर्थ उपजीविका साधण्याचं काम या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी हा महामार्ग नेणं म्हणजे शुद्ध निव्वळ आणि निव्वळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या या ठिकाणी नाश करून काही लोक त्या ठिकाणी पैसे मिळवायच्या नादात आहेत, हे आम्हाला मान्य नाही। आमची वडिलोपार्जित जी शेती आहे, वडिलोपार्जित जे व्यवसाय आम्हाला मिळालेला आहे तो आमचा अबाधित राहिला पाहिजे। ह्या टग्यानं आम्ही कुठल्याही परिस्थितीत ही जमीन देऊ देणार नाही, हा आमचा निर्धार आहे। आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं शेतकरी या ठिकाणी दाखल झाले। राहुल आवाडे देखील आता या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येनं शेतकरी जे ते विरोध करताना पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच महामार्ग जो आहे तो कुठल्याही पद्धतीत आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही अशा पद्धतीचा इशारा इथले शेतकरी देताना पाहायला मिळतात। कॅमेरा ओंकार वळवडे, शेखर पाटील, पुढारी न्यूज।